लागले ते बघा. हाई एक लागलं, हाई वरती आहे का, हे बारके बारके 2-3 होत ह्या वाटे आहे का. आणि घट. नमस्कार. आज असा मंगळवार आणि सकाळचे 11 वाजलेत. 2-3 दिवस म्हणजे शनिवार, रविवार आणि सोमवार 3 दिवस मी पंचायत समितीकडे असलेल्या महालक्ष्मी हॉलमध्ये प्रदर्शन होतं त्याच्यात बिझी होतं आहे. आणि त्याच्या आधी 2-3 दिवस माझी सगळी तयारी करण्यात गेली. पार्सलाची पेंडिंग होती ती पाठवलं, सामान काय काय आणायचं आता बघितलं, परत बोरिवली घ्यायचं 11-12 तारखेला त्याची तयारी. त्यामुळे जवळजवळ आठवडं मी दुधी भोपळ्यांकडे येऊक नाही, म्हणजे मी जी भाजी लावलं आहे तिकडे. आणि त्याच्या आधी मी व्हिडिओ केलेले तो तुम्ही बघितला असतं, त्याच्यात आम्ही पडवळ वगैरे काढलेले मी आणि प्रसादात. तर आज म्हटलं जाऊन बघूया. तर तुमका ना दुधी भोपळ्यांचा काय झाला तर दाखवते. तर ह्यो माझं दुधी भोपळ्यांचं वेल. ह्यो जो सगळ्यात मोठं भोपळं होतं तो इकडे आहे बघा. त्याचं काय झालं आता बघा, म्हणजे फळ मशीन कितीसा कुसवला. त्याच्यानंतर हय्य होतो. हे 4-5 मी बघून गेले जे लहान लहान होते. ह्यो वाले जो खालचं होतं तेव्हा मोठं झालं थोडंसं, आणि हे अगदी लहान होतं. हे बघा हय्य का दाखवते तुम्हाला कुसलं. आणि एक काहीतरी होतं तो वाटतं, मग वाटतं हां तो बघा ते पडलो, तो कुसानात पडलो. तर हे सगळे असे फळ माशीने त्यांना होल मारून मारून वाट लावून टाकली. चला हे असं दुधीचं कसं असतं की त्यांना जास्त खर्च नाही पिकवच्यासाठी, पण आंबे वगैरे हे जे गोष्टी असतात ना त्या गोष्टींका पिकवच्यासाठी खूप खर्च येतो, मेहनतही खूप लागतं. आणि इतकी सगळी मेहनत केल्यानंतर त्यांना असा फळमाशीपासून कीटकांपासून लांब ठेवून जपान जेव्हा आपण काढतो आधी 9 महिने मेहनत करून, तेव्हा तर फळ नक्कीच थोडं जास्त किमतीक जाऊ काय असं आपणाक वाटतं. जास्त नाही पण आपलं खर्च सुटून आपण काहीतरी त्याच्यातून राहा व्हाय, बरोबर ना. दाखवचं कारण म्हणजे की जेव्हा आपण म्हणतो ना की आंबे एवढे महाग कसे तुमचे, किंवा ऑर्गॅनिक वस्तू जे असतात ते इतके महाग कसे, मग भाजी जसा इतक्या काय सोना लागला काय, तर अशा गोष्टी असतात. कष्ट करून तुम्ही कितीही पिकवा पण त्यांचं रक्षण करणं ही खूप मोठी गोष्ट. आणि रक्षण करू येऊया तर आजार नाही इला तर ह्या असा होता. आणि ह्या कीटकांपासून रक्षण करण्यासाठी म्हणाल त्यांच्यावर जास्त लक्ष द्यावं लागतं, जास्त काळजी घ्यायची लागतं, आणि मग त्याचे रेट वाढतात. तर माझे भोपळे फुकट गेले, ठीक आहे मी परत लावीन, पण थोडासा वाईट वाटला खरा. असं दे, चला परत लावूया.